नंदुरबार बिकी ललकार न्यूज चैनल P24 खबर वही जो हो सही मजलूमों की आवाज भ्रष्टाचार के खिलाफ विदर्भ की ललकार न्यूज चैनल आवाज उठाएंगी आपके साथ। मैं शेख सुबेर अहमद। मित्रों, आप इस चैनल को जरूर सब्सक्राइब करें और इस चैनल की खबरें देखने के लिए बेल आइकन बटन को जरूर दबाएं। अगर किसी भी समस्या से जुड़ी खबर आप देखना चाहते हैं तो हमारे चैनल के साथ बने रहिए और हमारे चैनल को फॉलो जरूर करिए ताकि हम भ्रष्टाचार के खिलाफ और मुस्लिमों की आवाज बनकर आपके शहर में जल्द से जल्द आ रहे हैं। क्या बच्चों की जान इतनी सस्ती है? नंदुरबार में एक बार फिर प्रशासन की नींद तब टूटी जब मौत का ये चलता फिरता पिंजरा सड़क पर दौड़ रहा था। देखिए कैसे जानवरों की तरह ठूंसे गए थे 28 छात्र। यह कोई मालवाहक गाड़ी नहीं बल्कि छात्रों को ले जा रही एक क्रूजर जीप है। क्षमता सिर्फ 13 की, लेकिन सवार थे पूरे 28 छात्र। मामला नंदुरबार के तोरणमाल क्षेत्र का है। यहाँ के छात्रों को साकरी तालुका के पिंपलनेर स्थित एक अनुदानित आश्रम स्कूल में ले जाया जा रहा था। गनीमत रही कि परिवहन अधिकारियों की नजर पड़ गई और ये मौत का सफर वहीं रोक दिया गया। अभी कुछ दिन पहले ही इसी घाट में बस हादसे में 2 छात्रों की जान गई थी। फिर भी आश्रम स्कूल प्रशासन ने कोई सबक नहीं सीखा। खुद के जिले में स्कूल बंद हो रहे हैं और बच्चों को पढ़ने के लिए दूसरे तालुका में जान हथेली पर रखकर जाना पड़ रहा है। सवाल बड़ा है, क्या शिक्षा विभाग किसी बड़े हादसे का इंतजार कर रहा है? आज उपप्रादेशिक परिवहन कार्यालय नंदुरबारच्या बाहेर पथकाने तपासणी करत असताना त्यांना एक वाहनामध्ये काही लहान मुलं घेऊन जाताना आढळलीच। सदर वाहन तपासणीसाठी थांबवलं असता वाहनामध्ये एकूण 28 लहान मुलं त्याच्यामध्ये होती। साधारणतः 10 ते 12 वयोगटातली ही मुलं तोरणमाळवरून साक्री तालुक्यातील भाऊराव एम.जी. पाटील विद्या सेवा मंडळ डांग शिरवाडे तालुका साक्री जिल्हा धुळे संचलित अनुदानित आश्रम शाळे पिंपळगाव खुर्द या ठिकाणी जाताना आढळून आली। सदर वाहन आम्ही उपप्रादेशिक परिवहन कार्यालय नंदुरबार येथे आणून सदर वाहनावर आम्ही जप्तीची कारवाई केलेली आहे आणि या सर्व लहान मुलांची सोय आम्ही प्रोजेक्ट कार्यालय येथील इंग्लिश मीडियम स्कूल येथे आज त्यांची राहण्याची व्यवस्था केलेली आहे आणि उद्या संबंधित शाळेचे मुख्याध्यापक व त्यांच्या पालकांना बोलावून पुढील कारवाई प्रोजेक्ट ऑफिसर यांच्या आदेशान्वये करण्यात येणार आहे। सदर वाहन आम्ही अवैध प्रवासी वाहतुकीचा गुन्हा त्याच्यावर नोंद केलेला आहे आणि सदर वाहन आम्ही 3 महिन्यासाठी त्याच्यावर जप्तीची कारवाई करून एकूण 10,000 रुपयाचा दंड आम्ही त्याच्याकडनं वसूल करणार आहोत। ओके सर, RTO विभागातर्फे काही गाड्या जप्त करण्यात आल्या, त्यांच्या थोडं कारवाई आपण करणार आहात। किती वाहने आणि काय कारवाई? आम्ही आता नंदुरबार शहरामध्ये जवळजवळ 20 ठिकाणी आम्ही उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे वेगवेगळ्या जनतेच्या आणि पालकांच्या माहितीसाठी फ्लेक्स लावलेले आहेत। त्याच्यामध्ये आम्ही सर्व पालकांना आवाहन केलेलं आहे की आपल्या मुलांना परवानाधारक स्कूल बसमधूनच शाळेत पाठवावे, कारण की बरेचसे विद्यार्थी रिक्षामधनं आणि अवैध वाहनातनं शाळेमध्ये जाताना आम्हाला दिसून येतात। ही आम्ही पालकांना पूर्वकल्पना देऊन याच्यावर लवकरच आम्ही मोठ्या प्रमाणात कारवाई करणार आहोत। पालकांना मी आवाहन करू इच्छितो की आपल्या मुलांची गैरसोय टाळण्यासाठी आपण परवानाधारक वाहनातूनच मुलांना शाळेत पाठवावे। तसेच नंदुरबार जिल्ह्यातील अपघाताचं प्रमाण कमी करण्यासाठी आपले वाहन आपल्या 18 वर्षाखालील मुलांच्या ताब्यात देऊ नये, त्याच्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते आणि याची आपण पालकांना पूर्व सूचना देण्यासाठी आपण शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी फ्लेक्स लावून लोकांचं जनजागृती करत आहोत। याच्यावर पण आपण लवकरच मोहीम घेणार आहोत। याच्यामध्ये पालकांना 25,000 रुपये दंड आणि पालकांना 3 वर्ष तुरुंगवासाची शिक्षेचे प्रावधान मोटर वाहन कायद्यामध्ये केलेले आहे। तरी मी आपल्या माध्यमातून सगळ्या नंदुरबार शहरातील पालकांना आवाहन करू इच्छितो की आपल्या पालकांची काळजी आपण घ्यायची आणि आपला नंदुरबार जिल्हा अपघातमुक्त करण्यासाठी आम्हाला सहकार्य करायचे। धन्यवाद।